रडायला लागली. म्हणली बुवा कुठल्या बापाचं वर्णन करता ह्या पोरांपुढं? माझा बाबू भाकरी मिळाली नाही म्हणून मेला, आजारी पडला आणि कोपऱ्यात फेकून दिला. ह्यांनी त्याला प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता, या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत जेवढे म्हणून संत झाले, सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे. ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोबराय आठवतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो वन्नीव देतो, किंवा मग कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किंवा मग थेट जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात. शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात. भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय, आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबराय. त्यातले वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबराय आज जगाच्या बापाच्या समोर उभा राहत आहात. आणि त्या विटेवरच्या मालकाला आमच्या बापजाद्यांनी आजपर्यंत काय कमवलं याचं वर्णन करून सांगतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबराय काय कमवलं हे सांगतात, कसं कमवलं हे सांगतात, आणि आम्ही त्यांचे वारसदार कसं झालो याचंही वर्णन करतात. तुकोबरायांच्या मुखातली भाषा आहे. विटेवरच्या मालकाच्या समोर उभा राहून तुकोबराय बोलतात, देवा आमच्या बाप दाद्यांनी काय कमवलं हे जर विचारत असशील, पांडुरंगा आमच्या बाप जाद्याला बाकी इतर काही गोष्टी कमवता आल्या असतील नसतील, पण त्यांनी तुझी चरणसेवा मात्र कमावली एवढं मात्र निश्चित आहे. माझ्या वडिलांची मिरासेगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. महाराज त्या विटेवरच्या मालकाची चरणसेवा म्हणजे नेमकं काय हो? जाणीवपूर्वक ऐका. गळ्यामध्ये मोठमोठाल्या माळा घातल्या, कपाळाला भला मोठा गंध लावला, आणि दिवस रात्र विठेवरच्या मालकाचं नामस्मरण घेतलं म्हणजे चरण सेवा होते असं नाही. विकासांना मी थोडं सोपं बोलतोय. आपण जिथं उभा राहिलोय बरोबर आपल्या समोर एक मुकजित्रा उन्हात उभा आहे. आता फक्त शांत आहे का? आता कोणी उठतो नका. आता फक्त शांत आहे का? एक शेतकरी म्हणून, एक माणूस म्हणून उन्हामध्ये असणाऱ्या मुक्या जित्राबाला पाणी पाजून सावलीला बांधणाराला जास्त पुण्य आहे का मुक जित्राब तसंच उन्हात ठेवून कीर्तनात येऊन बसणाराला जास्त पुण्य? कंच वा सांगू, माझ्या पांडुरंगाची चरणसेवा म्हणजे 24 तास हातामध्ये माळ घेऊनच जपावे असं काही नाही. एखाद्या शिक्षकानं कीर्तनाला नाही आला तरी चालेल, त्याने मरेपर्यंत वारी नाही केली तरी चालेल, पण त्याच्या समोर बसलेल्या पोरांचं आयुष्यभर कल्याण करावं याच्यासाठी अहोरात्र त्याने अभ्यास करून त्या पोरांना प्रामाणिकपणे शिकवणं ही माझ्या पांडुरंगाची चरणसेवा. पांडुरंगाची चरणसेवा. चरणसेवा म्हणजे नेमकं काय? समोर बसलेल्या तुम्ही माझ्या बहिणी आहात, समोर बसलेल्या तुम्ही माझी आई आहात. आपल्या घरातल्या माणसांवर भरभरून प्रेम करणं, आपल्या घरातल्या माणसांना एकोप्यानं जगायला लावणं, घराचं घरपण टिकवून ठेवणं, दारातलं तुळशी वृंदावन हिरवंगार ठेवणं, घरात असणाऱ्या सासू सासरे निमित्त आई बापासारख्या असणाऱ्या सासू सासऱ्याची सेवा करणं, ही सुद्धा विटेवरच्या मालकाची केलेली चरण सेवा आहे. आणि हे पांडुरंगा आमच्या बापजाद्यानं आजपर्यंत काय कमवलं हे जर विचारत असशील तर आमचे बापजादे आजपर्यंत प्रामाणिकपणे जगले. त्यांनी कधी पैशाच्या लोभापायी लबाडी केली नाही,
कधी कुणाच्या माना मृगायला नाहीत, कधी कुणाचं ओरबडून घेतलं नाही. जेवढं कमवलं तेवढं सगळं जोडणिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या न्यायानं जर आमचे बाप जादे चांगल्या मार्गाने जगलेत तर आमचं मत असं आहे, आमच्या बाप जाद्याने आजपर्यंत तुझीच चरण सेवा केली आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि हे सहजासहजी शक्य नाही झालं देवा. पुढं बघा विशाल भाऊ, तुम्ही आपण पैशावाय. माझं ध्यानात न जातो, बाकी नाही काय माझं. आज आमच्या बाप जाद्यांनी जे कमवलं ते सगळंच्या सगळं सहजासहजी नाही कमवता आलं. आज या पिसाळ पाहुण्यांच्या दारात उभा राहिल्यानंतर दारातली मोठमोठाली वाहनं दिसतील, भलं मोठं घर दिसेल. तुम्ही आल्यानंतर त्यांची धन दौलत संपत्ती या सगळ्या गोष्टी बघाल. पाहुणे, शेतीवाडी जमीन जुमल्याचा तुम्ही हिशोब कराल. पण मला सहज सांगू द्या, आमच्या बाप जाद्याला ते सहजासहजी मिळालं नाही, त्याच्यासाठी ते उपाशी राहिले. हे जर बरोबर बोलत असेल तर का कुणाष्टो, पण ह्या सातारा रोड पासून तो खालचा पुणे पंढरपूर रोड विकासाला एवढा टापू प्रत्येक वेळी दुष्काळग्रस्तच राहिला. ह्या भागात पाणी तसं बघायला गेलं तर बाकीच्यांपेक्षा कमीच राहिलं. पण माणसं मात्र कणखर मनाची. मला अजून 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 तुमच्या पुढं मांडू द्या. नानांचा जर समजा कार्यकाल बघितला, मला वाटतंय नानांच्या पत्नी कीर्तनात बसल्या असतील. ह्या दोघांचा कार्यकाल बघितला तर मोठमोठाली गाठोडी घेऊन फलटणला चालत जायची माणसं. पोराबाळांना खायला घालत असताना पोराबाळांना वेळ प्रसंगी पोटाला अन्न मिळालं नाही. कधी कधी आदरणीय आप्पासाहेब असतील, आदरणीय खंडूजी असतील, आदरणीय तानाजीराव असतील, त्या दोघांनी सांगायचं, आई भूक लागली ग. माऊली बुवा, लेकराला भूक लागली हा शब्द ऐकल्याबरोबर आईच्या काळजात धस व्हायचं. आता काय खायला घालायचं लेकरांना? विशाल बुवा, अतिशोक्ती वाटेल, पण त्या काळात त्या माऊलीनं कधी कधी माडगं खायला घातलं, कधी कन्या खायला घातल्या, कधी कधी पिठात पाणी ओतलं आणि नुसतं ते पाणी प्यायला दिलं. मला आवर्जून सांगू द्या, अलीकडच्या काळाला ते बराच माहिती नाही. अलीकडच्या पोरांना साल कसं धरायचं असतं माहिती नाही. अलीकडच्या काळातल्या लोकांना कष्ट कसं प्रामाणिक करायचं असतं बहुतेक माहिती नाही. पण आमच्या बाप जाद्यांना जे कमवलं ते सहजासहजी मिळालं नाही पांडुरंगा. त्याच्यासाठी आमच्या बाप जाद्यांनी काय केलं हे जर विचारत असशील तर उपवास पारणे राखला दारवंटा. आमचे बाप जादे उपाशी राहिले रे, आणि उपाशी राहून केला भोगवटा आम्हा लागी. आमच्यासाठी एवढा मोठा संसार त्यांनी उभा करून ठेवला. एवढं प्रामाणिकपणे जगून सुद्धा, एवढं सत्याच्या मार्गाने वागून सुद्धा जर देवा आमच्या वाट्याला कधी दुःख येत असेल तर त्याची लाज आम्हाला नाही वाटली पाहिजे. पांडुरंगा, त्याची लाज तुलाच वाटली पाहिजे. कोणाला? देवाला. बुवा, त्याच्या नावावर जगताय त्याची लाज काढली तुम्ही. माझा काय अधिकार आहे देवाची लाज काढायचा? मी नाही काढली, तुकोबरायांनी काढली. देवा, आम्ही वारकरी म्हणून जगत असताना सुद्धा जर आमच्या डोळ्याला पाणी येत असेल
तर आमच्यापेक्षा जास्त ह्या गोष्टीची लाज तुलाच वाटली पाहिजे. कारण आम्ही तुझ्याबरोबर जगताना जगतो कोणत्या नात्याने? आम्ही स्वतःला लेकरू म्हणतो, तुला आमची आई समजतो. सांग देवा, ह्या मंडपामध्ये एखादं लेकरू जर समजा घाणेरड्या अवस्थेत आलं, एखादं लेकरू अमंगळ अवस्थेत आलं, अण्णा सोप्पं सांगतो, एखादं लेकरू त्याच्या अंगावरती जर समजा त्याने खाल्लेले पदार्थ सांडलेत, त्याच्या नाकातोंडातून घाण वाहते, लेकरू जर घाणेरड्या अवस्थेत दिसलं तर लाज लेकराला वाटली पाहिजे का आईला? तो आमची आई आहे का नाही पांडुरंगा? तो आमची आई आहे का नाही? आमच्या वाट्याला जर दुःख आलं, अजून सोपं सांगू का? अजून सोपं आहे का देवा? रस्त्याने एक बिचारी चालत निघाली होती, विशाल बुवा, नवरा तिचा दारुडा होता आणि शांत आहे का? माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, दारुड्याची बायको नेहमी प्रपंचिक असते. अहो, ती त्याचा प्रपंच ओढते, पेलते, सांभाळते, पुढं नेते. तिला बी एकाच दिवशी वाटतं, बरं ह्या बिचाऱ्या दारुड्याच्या बायकोला लई किंमत देत नाहीत. अहो, सवासणीचं कुंकू सुद्धा तिला लावताना 4 वेळा विचार करतात. तिच्या जीवाला एखाद दिवशी वाटतं मरून जावं, आणि पुन्हा त्याच्या मनात येतं आपण मरून गेलो तर लेकरा बाळांकडे कोण बघल? म्हणून त्यांनी हाणलं तरी त्याचा मार सहन करते, तो बोलला तरी ती सहन करते. तो दारू पिऊन आला की लेकराशी पंखाखाली घेते आणि शांतपणे पोरांना सांगते, बाळांनो बोलू नका, मारल तो तुम्हाला. दारुड्याची बायको रस्त्याने निघाली, तिच्या अंगावरची साडी थोडी फाटलेली होती. आई तिनं साडी लपवण्याचा प्रयत्न केला. गावातली 4 प्रतिष्ठित माणसं पुढे दिसली, तिनं डोक्यावरून पदर घेतला. घ्यायच्या अगोदरच्या बिचाऱ्या आठवणार, खुरपायला जरी बसलं आणि गावातला एखादा चांगला माणूस रस्त्याने निघाला तर खुरापताना खुरप खाली ठेवून सुद्धा टुकऱ्यावर पदर घ्यायच्या बिचाऱ्या. ऐका, रस्त्याने निघाली, तिला ती 4-2 चांगली प्रतिष्ठित माणसं दिसली, डोक्यावरून पदर घेतला, अंगावरची फाटलेली साडी तिनं लपवण्याचा प्रयत्न केला, पण 4 चौघात का कुणास ठाऊक तिला ती साडी लपवता आली नाही. मला स्वच्छ सांगा, कुणीतरी सांगा, एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटलेली असेल तर त्या गोष्टीची लाज तिला वाटली पाहिजे का तिच्या नवऱ्याला? तू कमने भार्या त्याची लाज पतीशी. जर पत्नीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर त्याची लाज पत्नीला नाही वाटली पाहिजे. आता बुवालाच लाज वाटली पाहिजे. एखाद्या स्त्रीला, एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर लाज तिच्या नवऱ्याला वाटली पाहिजे. आता देवा एक आमचं तुझं सुद्धा नवरा बायकोच नातं केले. कसं काय? पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी. या न्यायानं आम्ही वारकरी संप्रदायात जगणारी सगळी माणसं आम्ही तुझ्या बायकाच की रे. तुझ्या नावाचं हे कुंकू कपाळाला लावलंय, तू त्याला बुक्का म्हण. तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय, तू त्याला माळ म्हण. भगवंता, अखंड आयुष्यभर आम्ही तुझ्या बायका म्हणूनच जगणार आहे. आमचं असं मत आहे, आम्हा वारकऱ्यांना जर दुःख झालं, बायका म्हणून आम्हाला जर दुःख झालं तर आमच्यापेक्षा जास्त लाज
वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकली तर लाज कोणा. आम्हाला लाज वाटायची काय गरज आहे. आमच्या बापजाद्यांनी चोरीमारी करून कमवलं असतं तर आम्हाला लाज वाटली असती. आमच्या बापजाद्यांनी भ्रष्टाचार करून कमवलं असतं तर आम्हाला लाज वाटली असती. आमच्या बापजाद्यांनी कोणा गोरगरिबांच्या माना मुरगळून कमवलं असतं तर आम्हाला लाज वाटली असती. आम्हाला लाज वाटायची काय गरज आहे देवा. आमच्या बापजाद्यांनी कमवत असताना कमवलं कसं. उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, आणि काय कमवलं याचा हिशोब मागत असशील तर माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. काहीसा या अर्थाचा काय कमवलं, कसं कमवलं, आणि आम्ही त्याचे दास कसं झालो याचं वर्णन करणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा भंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप. कोणताही शब्द जोडा तुम्ही. कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा, अथवा स्वर्गवाशी म्हणा. माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सहज अंदाजे आदरणीय सखाराम बाजी पिसा. नाना म्हणायचे का सगळे? नाना म्हणायचे सगळे. 3 मुलं आहेत. आदरणीय आप्पासाहेब, आदरणीय खंडूजी आणि आदरणीय तानाजी. 2 मुले आहेत विशाल बुवा. एका मुलीचं नाव सुशीला आहे, एका मुलीचं नाव लाडूबाई आहे. पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव कोंडाबाई आहे. नातवंड 16-17 नातवंड. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे प्रचंड कष्टाने हा परिवार मोठा केलाय. शून्यातून विश्वामध्ये रूपांतरित केलाय. सगळ्या गोष्टी परिवाराला मिळवून दिल्या. ह्या माणसांचा विशालबुवा संघर्ष प्रचंड खतरनाक आहे. म्हणजे एखाद्या मराठी चित्रपटाला लाजवेल एवढ्या मोठा संघर्ष या लोकांनी त्या काळात केलाय. एखादं बदक पाण्यावरती पोहत असताना तुम्हाला ते बदक शांत दिसतं. बहुतेकांना त्याच्या पाण्याखाली चाललेल्या पायाची धडपड कोणाच्या लक्षात येत नाही. आता हे समोर मंदिर आहे, मंदिराकडे बघितलं त्याचा कळस सगळ्यांना गोड दिसतो. त्या मूर्तीवरती, मूर्तीच्या समोर जाऊन डोकं टेकवावं वाटतं. फक्त मला जाहीर सांगू द्या, एखादं मंदिर उभा राहत असताना कोणत्या तरी दगडाने स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलेलं असतं आणि त्या दगडाच्या पायावरती हे मंदिर उभा राहिलेलं असतं. मला जाणीवपूर्वक सांगायचंय, या पिसाळ परिवाराच्या बाबतीत विचार करता आज या पिसाळ परिवाराचे कुटुंबरूपी मंदिर एवढ्या दिमाखात उभा आहे, पण त्याच्यासाठी आदरणीय नानांनी स्वतःला मातीमध्ये गाडून घेतलं एवढं मात्र निश्चित आहे. त्यांनी स्वतःचं आयुष्य समर्पित केलं एवढं मात्र निश्चित आहे. त्यांनी तेवढा संघर्ष केला एवढं मात्र निश्चित आहे. त्यांनी तेवढा त्याग केला एवढं मात्र निश्चित आहे. या लेकरा बाळांना संस्कार दिले, पोरा बाळांना एक गोष्ट शिकवली ती, पोरांनो, एखाद्याने तुम्हाला गरीब म्हणलं तरी चालेल, पोरांनो, एखाद्याने तुम्हाला गरीब म्हणलं तरी चालेल, पण कोणी तुम्हाला लबाड नाही म्हणलं पाहिजे. आमक्या तमक्याची पोरं, त्या पिसाळ पाहुण्याची पोरं गरीब आहेत असं एखादं म्हणलं तरी ती मला सहन होईल, पण सकाराम पिसाळाची पोरं लबाड आहेत असं जर एखादं म्हणलं तर ती मला सहन व्हायचं नाही. पोरांनो, आयुष्यभर तो वसा दिला, वारसा दिला, आणि शेवटी गेल्या वर्षी मात्र कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी, तसं शांतपणे देह ठेवला, निघून गेले. सांगू, जाताना घराचं गोकुळ करून गेले, घराचं नंदनवन करून गेले. शेवटी जात असताना अंतकरणाला एवढंच वाटलं असेल, लेकरांनो, आनंदाने राहा, मजेत राहा. अरे, आयुष्यभर जो अट्टहास केला होता
तो एवढ्यासाठीच याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला होता याच्यासाठी केला यासाठी केला होता टास, शेवटचा आदेश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची किंवा मग खुसपे पाहून सोप्प सांगतो, अजून सोप्प, शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. अडचण सांगू, वारकरी संप्रदायातली लोक म्हणून तुम्ही म्हणणार आहे शेवट तो भला, तुम्ही म्हणणार आहे याजसाठी केला होता अट्टहास. फक्त एक करा, कीर्तन संपल्यानंतर जाताना त्या दोन्ही मुलींची भेट घ्या, सुशीलाताईंची भेट घ्या, लाडूताईंची भेट घ्या आणि त्यांना विचारा. आजचे कीर्तनकार म्हणत होते याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट तो भला. त्यांना नाही पटत ते का? बाप गेलाय त्यांचा. तुम्ही कीर्तनापुरतं म्हणताना तुम्हाला गोड वाटेल, कीर्तनात ऐकताना आपल्याला बरं वाटतं, पण ज्यांच्या आयुष्यातून बाप निघून गेलाय ना, त्यांना माहिती आहे बाप जाण्याचं दुःख काय आहे. माहेरात जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत पोरीला माहेर आहे, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत तिला आधार आहे. विचारा, गेल्या वर्षी पोरी दिवाळीला आल्या नाहीत, यंदा दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने जेव्हा येऊन उभा राहिल्या, सगळी होती घरात, सगळी होती. आई होती, भाऊ होते,
भाऊजया जीवा पाड जीव लावता. हे काय महागारी निघाल्यावर तितक्या जायचे, त्या चढापर्यंत जायचे. नाना एक 10 रुपयाची 20 रुपयाची नोट पोरींच्या हातावर ठेवायचे. जवळ दिलंय पोरींना, इथं पोरींनी सांगायचं नाना नको तर आम्हाला हो, कशाला लागतायत म्हणून नाही देते ती मला पोरं. मग तानाजीने दिल्या ते दर दर घेऊन जाता जाता पोरांना काहीतरी खायला नाही तर हायास पोरांच्या हातावर ठेवू आणि त्यांना सांग नानांनी दिल्या ते म्हणून. त्याच्यावर पोरींकडे कितीतरी पैसे आलं, पण नानांनी दिलेल्या 10-20 रुपयाला जी किंमत होती ना ती पुन्हा कुठंच राहिली नाही, कशातच राहिली नाही. महाराज बाप निघून गेल्यानंतर बाप या गोष्टीची किंमत कळते. पंढरी पाहुणे, मला त्या गोष्टीचं भांडवल नाही करायचं. मला वाटतंय पाठीमागल्या काही दिवसापूर्वी तुमचे वडील निघून गेलेत. आज सुद्धा दारात उभा राहिलं की वाटतं देवा एवढं सगळं यश दिलंय ना, हे यश पचवत असताना पाठीवर हात ठेवून वा भले शाबास पट्टे म्हणणारा बाप फक्त आपल्या सोबत असायला पाहिजे होता, आपल्या जवळ असायला पाहिजे होता. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, आपण कितीही बोललो, बाप ही गोष्ट कीर्तनकाराने कीर्तनात सांगायची राहिलीच नाही. विकास बुवा किती म्हणून द्या, लय अवघड हाय गड्या गाया बापरे, बाप कळतच नसतो, बाप सांगता येत नसतो. बापाबद्दलचा माझा एक अनुभव असा आहे, आई झाल्याशिवाय आई कळत नाही आणि बाप मेल्याशिवाय बाप कळत नाही. तोपर्यंत तो कुणालाच कळाला नाही महाराज. फक्त या परिवारातून तो बाप निघून गेला. मरण नावाच्या गोष्टीनं त्याचं साध्य करून घेतलं आणि मृत्यूनं काळानं उडी मारली आणि शेवटी नानांना या परिवारातून जावं लागलं. तुम्ही सगळेजण शांत बसून ऐका, मला जाणीवपूर्वक सांगू द्या, नाना जरी या परिवारातून गेले असले, आज या पिसाळ परिवाराच्या दारात मंडप आहे. एक दिवस असाही येणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या दारात मंडप असणार आहे आणि त्या कार्यक्रमात आपण नसणार आहे. मी आवर्जून सांगतो, मरण नावाची गोष्ट एवढी भयंकर, मरण नावाची गोष्ट भयंकर आहे. आणि त्यापेक्षा विशाल बुवा, मरण जेवढं भयंकर आहे त्याच्यापेक्षा ते प्रामाणिक आहे. कोण? मरण प्रचंड प्रामाणिक आहे. कशाबद्दल? हे एकमेव खातं शिल्लक राहिलंय ज्या खात्यात आजपर्यंत भ्रष्टाचार झाला नाही. आणि पांडुरंगाच्या नाही, तुम्ही नीट आठवा, मरणाने जर समजा पैसे घेतले असते, त्या काळाच्या दूतांनी जर पैसे घेतले असते तर या जगातले जहागीरदार कधीच गेले नसते. गोरगरिबाला मरावं लागलं असतं, श्रीमंतांनी मरण विकत घेतलं असतं. आजपर्यंत मरणाने कोणाचा रुपया घेतला नाही. बहुतेक म्हणूनच की काय, तुमच्या अंगावर जो मांजरपाट टाकला जातो, ज्याला कफन म्हणतात, मेल्यावरती पांढरं वस्त्र टाकतात, बहुतेक त्याला खिसा नसतो. जगत असताना ह्या कांबुरणाला किती खिस शिवायचं हे माझ्या हातात आहे. फक्त ध्यानात ठेवायचं गड्या, मरताना जे कांबरून अंगावर येणार आहे त्याला खिसा नसतो. मोकळ्या हाताने आलेल्या व्यक्तीला मोकळ्या हाताने माघारी जावं लागतं. मरणाने आजपर्यंत कोणाबद्दल भ्रष्टाचार केला नाही. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, मरणाने जेवढ्या ताकदीनं रावण मारला तेवढ्याच ताकदीनं त्याने राम मारला. मरणाने जेवढ्या ताकदीनं कंस मारला तेवढ्याच ताकदीनं त्याने कृष्ण मारला. अजून सोपं करून देऊ का? तुम्ही ऐकत असला तर फक्त शांत ऐका. अजून सोपं करून देतो, फक्त सर्वांगाचं कान करून ऐकायचं. तुम्ही सगळ्याजणी थोडं माझ्याशी बोला. आई तुम्ही दोघी चौघी पुढे बसलाय, त्या बाळाला कोणतरी घ्या. आई तुम्ही दोघी चौघी पुढे बसलाय, तुम्हीच माझ्याशी बोला. बाकीच्या बोलतील न बोलतील, पण तुम्ही माझ्या बरोबर बोला. मला सोपं विचारायचंय, मला ह्या लोकांना हे पटवून द्यायचंय की मरावं लागतं बाबा रे, मरावं लागतं, प्रत्येकाला त्या वाटेनं जावं लागतं. हे पटवून देत असताना मला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही माझ्या बरोबर बोलणार आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, त्याच्यामुळे तुम्ही बोलणार आहे माझ्या बरोबर. मला सोपं सांगा. मला आठवतं बघा, ते मला आमची आजी सांगायची. ती एखाद्या लहान लेकराचा जन्म झाला, बाळंतीण आणि बाळ ज्या खोलीमध्ये ठेवतात त्या खोलीला बाळंतणीची खोली म्हणतात. आई तू बोल माझ्या बरोबर. त्या बाळंतणीच्या खोलीतला दिवा तिसऱ्या दिवशी विजून देत नाहीत का 7व्या दिवशी? असं माहितीतल्या विचार ह्यात सांगू शकतात.
बिगर पदराच्या जे बसले ते कीर्तनात सांगूच शकत नाहीत. म्हणून मी विचारताना नाही आता घेऊ बी नका, राहून द्या, नका घेऊ पदर. आता ते आला असता साडीवर तर घेतला असता. ते पुन्हा जाऊन आणावं लागतो फलटाणावर. साडी सेपरेट मिळते, पदूर सेपरेट मिळतो. असंच आहे ना. पुन्हा कीर्तनाला येताना पदूर संघ आला. चला तुमच्याकडून मला 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 सोपं सांगा. बाळ बाळंती ज्या खोलीमध्ये बस राहते त्या खोलीतला देवा मी माझ्या बुद्धीनुसार मी विचारलं 3ऱ्या दिवशी विजून देत नाहीत का 7व्या दिवशी? तुम्ही मला तंतोतंत बरोबर उत्तर सांगितलं महाराज. 3ऱ्या नाही 7व्या नाही, त्या बाळ बाळंतीच्या खोलीतला दिवा 5व्या दिवशी विजून देत नाहीत. काय करायचं? बुवा त्याचं कारण असं आहे, आजही आमच्या घरातल्या आजीचा विश्वास असा आहे 5व्या दिवशी ती येते आणि आल्यावरती अक्षर घालते. आणि जाणीवपूर्वक ऐका, जेवढे वारकरी कीर्तनात बसलेत त्यांनी सावध होऊन एवढं वाक्य ऐका. 5व्या दिवशी 6वी जी अक्षर घालते त्यालाच तुमच्या शास्त्राच्या भाषेत कर्मरेखा म्हणायचं, त्याला तुमच्या भाषेत प्रारब्ध म्हणायचं. त्याच दिवशी ठरलं आयुष्यात तुम्ही किती यशस्वी होणार, त्याच दिवशी ठरलं आयुष्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार, त्याच दिवशी ठरलं आयुष्यात तुम्हाला किती उंची प्राप्त होणार ते. आणि जाहीर सांगू द्या, त्याच दिवशी ठरलं या जगाचा तुम्ही कधी निरोप घेणार ते. काळ ठरला, वेळ ठरली, ठिकाण ठरलं. ज्या ठिकाणी ठरलं त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला चालत जावं लागतं. त्या वेळेला तिथं पोहोचावंच लागतं. मी जर बरोबर बोलत असेल तर घुसपे पाहुणे, पोरगा एक जास्त गाडी ताणत होता म्हणून गावातली 4-2 माणसं त्या पोराच्या घरी गेली. आईबाप समोर असताना त्या पोराच्या आईबापाला सांगितलं, हो पोरगा जर असाच गाडी चालवत राहिला तर एक दिवशी पोरगा कुठून तरी दवाखान्यातून भरून आणावा लागेल. आमची विनंती आहे पोराला जरा दापा, नवीन गाडी घेऊन दिली. एकुलता एक पोरगा मरून गेल्यावर पुन्हा कोणाच्या तोंडाकडे बघायचं, कोणाचं नाव घ्यायची, त्यापेक्षा आम्ही सांगतो तुम्हाला पोराला थोडा आवर घाला. 2ऱ्या दिवशी पोरगा गाडीवर बसला, गाडीला किक मारत असताना बाप पुढे उभा राहिला, हँडलला हात लावला. बाप एकुलता एक काय म्हणून तुला गाडी घेऊन दिली, पाया पडतो तुझ्या, अजून एखादे घेऊन देतो, पण गाडी चालवताना मात्र अजून सांगू का, माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे. पंढरी पाहुणे ही जी नव्या दामाची पोर आहेत का नाही, नवीन गाडी शिकलेला माणूस जास्त गाडीत आणतो. माझा अनुभव, त्याला लई ताण वाटतं, मी ती खड्यात घालणार काय ते करणार. नवीन शिकलेला ती नवीन शिकलेल्याला जास्त गाडीत आणवते. माझं स्वच्छ मत आहे. नीट आहे का पंढरी पाहुणे? मला असं वाटतं जी नवीन पोरं गाडी चालवते ते का म्हणजे एकतर 10वीच्या वयात देऊच नाही, पण आता हायच, आता प्रत्येकाच्या घरी आहेत वाहनं म्हणून तुम्ही त्याला उपलब्ध करून देत आहे. 10वी पासून कॉलेज होतो त्याचे जे स्पीडोमीटर आहेत का नाही, पुढे त्या स्पीडोमीटरला 2 गोल आहेत बघा, 2 गोल. माझी इच्छा अशी आहे, एका गोलवरती वडिलाचा फोटो लावावा आणि एका गोलवरती आईचा फोटो लावावा आणि तिथंच लिहून ठेवावं, हे दोघं तुझी लय वाट बघते. बहुतेक ताण आहे लागले त्याच्या ध्यानात येईल आपले आई बाप आपली वाट बघतायत. तो बाप असा पोराच्या पुढे उभा राहिला. पोराच्या पुढे उभा राहून त्यांनी विनंती केली, लेकरा जाऊ नको, ताणू नको गाडी, हळूच चालव. बापाकडे बघितलं म्हणलं, होय आजपासून नाही ताण. आईनं सांगितलं, बाळा अरे एकुलता एक कोण माझा, आयुष्यभर तुझ्या आधारानं जगायचंय आम्हाला, असं करू नको र बाबू, ह्यो काय बी लागल तुला त्या आम्हाला माग, पण गाडी ताणू नको बाळा. गावातली 4 माणसं आलती, फडा बोलून गेली बापाला तुझ्या. बरं काय त्यांचं तरी नडलंय र, आपल्याबद्दल त्यांना चांगलं वाटतं म्हणून ती माणसं दारात आलती. नको असा करू, मी पाय आई तरी म्हणली मी पाय पडते तुझ्या, पण असं करू नको. त्याने गाडीला किक मारली. जोपर्यंत आई बाप दिसतायत तोपर्यंत गाडी हळूच घेतली. आणि आता मला सांगा, आईबाप दिसायचे बंद झाल्यावर पुन्हा 80 पेक्षा जास्त वेगाने गाडीत आणली. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसायचा नाही. त्याचं प्रारब्ध त्याला ताणायला भाग पाडतंय. कारण ज्या ट्रक बरोबर त्याचा ऍक्सिडेंट व्हायचा आहे
तो ट्रक निघालाय आणि ह्याला त्याच्या वेळेत तिथं पोहोचायचंय म्हणजे पोहोचायचंय. तो किती गाडी ताणणार, किती गाडी ताणणार, पण ज्या वेळेला जिथं ठरलंय त्या वेळेला तिथं तो पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. माझं बोलणं आधांतरी वाटत असेल, जी माणसं अभ्यास आहेत त्यांनी गरुड पुराण हातात घ्या आणि गरुड पुराणातली गरुडाच्या आईची कथा तेवढी ऐकून घ्या. जिथं गरुडाच्या आईकडे बघून यमदूत हसला होता, म्हणून आईनं गरुडाला सांगितलं, कोणीतरी काळा माणूस आलता त्याला शिंग होती आणि तो माणूस माझ्याकडे बघून हसला. एवढं गरुडाने ऐकल्याबरोबर गरुडानं आईला स्वतःच्या पाठीवर घेतलं. आई, अगं तुझ्या पोरा एवढा वेग जगात कुणाचा नाही, अशा जागेवर नेऊन ठेवेन जिथं मृत्यू तुला शिवू सुद्धा शकणार नाही. म्हणून आईला पाठीवर घेतलं आणि पाठीवर घेऊन हिमालयाच्या गर्द झाडीत असणाऱ्या एका गुहेमध्ये आईला ठेवलं. बाहेर हसत हसत बाहेर आला. बाहेर येऊन बघितलं तर एक यमदूत त्याच्याकडे बघून हसत होता. त्या यमदूताकडे बघून त्याला राग आला. त्याने त्या यमदूताला विचारलं, रात्री माझ्या घरी येऊन हसला ना आता माझ्याकडे बघून हसतोय, काय कारण? तेव्हा त्या यमदूतानं सांगितलं, रे रात्री हसलो होतो त्याचं वेगळं कारण आहे, आत्ता हसतोय त्याचं वेगळं कारण आहे. रात्री हसत होतो त्याचं कारण असं आहे, मी तुझ्या आईची कर्मरेखा वाचून आलो होतो. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, तुझ्या आईचा मृत्यू हिमालयाच्या गुहेत गर्द झाडीत असणाऱ्या हिमालयाच्या गुहेत होणार आहे. मला वाटलं ती कर्मरेखा खोटी ठरणार. आता गरुडाची आई हिमालयाच्या गुहेत कशासाठी जाईल? म्हणून मला त्या दिवशी कर्मरेखेबद्दल हसावं वाटलं. मी काल हसलो त्या कर्मरेषेला हसलो आणि आता हसतोय. त्याचं कारण एक आहे, मला पटलं. काय पटलं? कर्मरेखा देवादेकाला चुकत नाही. नामाने कर्म रेखा देवादिका सुकेला, देवादिका सुकेला, देवादिका सुकेला. कर्म रेखा देवादिका सुकेला, कुणाला चुकत नाही, माणसाला चुकत नाही, साधू संताला चुकत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. ती कर्मरेखा देवा दिकाला चुकत. सांगू, मृत्यूने आजपर्यंत प्रत्येकालाच मिठी मारली. तीच मिठी गेल्या वर्षी नानांना मारली. नानांना जावं लागलं. त्या निमित्ताने निवडलेल्या अभंगावरती काहीच चिंतन मांडत असताना ते असं असावं. मी प्रत्येक वेळी एक वाक्य जाहीर सांगतो, तुकोबरायांचे अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कवितामुळेच नाही. अहो लय मोठा त्याग आहे त्याच्यात, खूप मोठं समर्पण आहे. म्हणजे झालतं असं. ह्या अभंगाची आणखी एक वेगळी कथा आहे. थोडस ऐकणारी लोक आहे तुम्ही तर शांत ऐका. पाहुणे, ह्या अभंगाबद्दल असं झालं, देहूमध्ये गाथेवरती संशोधन सुरू झालं होतं. गाथेची जी प्रकरण केलेत, आता बहुतेक पहिल्या दिवशीचं जर कीर्तन असेल, तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने मागणीपर प्रकरणातला अभंग पारायणात चाललंय. मागणीपर प्रकरणातला अभंग घ्यायचा असतो का संतपर प्रकरणात? पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातला अभंग घ्यायचा असतो. हे प्रकरण कोणी केली? हे नामपर, हे संतपर, हे उपदेशपर, हे भक्तीपर, हे मागणीपर, हे कालापर प्रकरणातलं, हे निरोपाच्या प्रकरणातलं, गवळणी बाजूला काढल्या, आंधळा पांगळा, हे कोणी काढलं निवडून? तुकोबरायांनी. त्यांना माहिती होतं कोणतरी 16चा पोरगा कीर्तनकार व्हायचा आहे, त्याला कीर्तन करायला अभंग असं होतं म्हणून. नाही, मला जाणीवपूर्वक सांगू द्या, हे असं नाहीच आहे मुळात.
गाथेवरती संशोधन सुरू झालं देहूत. आता तुम्ही ऐकणारी माणसं ऐका. ते देहूत संशोधन करत असताना 4 महात्मे एकत्र बसले होते. कोण कोण बसले होते? गुरुनाम गुरु पांडुरंग महाराज घुले, गाथा मंदिर समितीचे अध्यक्ष. 1 संतवीरी युवक मित्र भंडातात्या कराडकर. 2 गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत. 3 आणि सध्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज हासेगावकर. हे 4 महात्मे एकत्र बसले आणि गाथेवरती चिंतन सुरू झालं. चिंतन सुरू झालं म्हणजे या 4 महात्म्यांनी एका एका अभंगाकडे बघायचं आणि तो अभंग ज्या पद्धतीचा वाटतोय त्या प्रकरणात तो अभंग टाकायचा किंवा मग ते तपासून बघत होते हा याच अभंगात तंतोतंत याच प्रकरणात बसतो. हे सगळं तंतोतंत चालू होतं. सगळं तंतोतंत चालू असताना अभंग पुढे आला. कोणता? माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता अभंग पुढे आल्यावरती पांडुरंग बाबा म्हणले, पांडुरंग बाबा घुले म्हणले हा अभंग, तिघ जण ऐकत होते, बाबा बोलत होते, हा अभंग करुणापर प्रकरणात म्हणजे देवाचा आणि तुकोबरायांचा संवाद. म्हणजे कसं काय बरं? तुकोबराय देवाला म्हणतायत, देवा माझ्या वडिलांनी आजपर्यंत जे कमवलं ते फक्त तुझी चरण सेवा आहे. त्याच्यासाठी आमचे बापजादे उपाशी राहिले आणि एवढं करून जर आम्हाला रडावं लागत असेल तर तुला लाज वाटली पाहिजे. हे पटलं नाही कोणाला? तात्यांना. 2 महात्म्यांमध्ये मतभेद झाले. वाक्य नीट ऐका. महात्म्यांमध्ये मतभेद होतात, मनभेद होत नाहीत. कळवंडी खालच्याच गाड्यांच्या चालले ते. चला लांब गेला प्रकारला विषय. ते पण तात्यांनी विरोध केला. तात्या म्हणे असं नाही. तुम्ही बाबा या अभंगात तुकोबरायांचा देवाचा वाद आहे, भांडण आहे. पांडुरंग बाबा म्हणले भांडण कुठं आहे? तात्या म्हणले ऐका, तुम्ही जसं म्हणताय नाही माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुम्ही तसंच वाचा, फक्त एक करा. काय? एक पट्टी फक्त स्वराचे वर घ्या मग वाचा. म्हणजे कसं? देवा हे जी तुझी चरण सेवा आहे अशी सहजासहजी मिळाली नाही. आमच्या बाप जादेची मिरास आणि फुकाट नाही घेतलं तुझ्याकडून, फुकाट नाही घेतलं. त्याच्यासाठी आमच्या बाप जाद्याने उपवास केलाय, पारणं केलाय, त्याच्यासाठी आमच्या बाप जाद्यांनी झटलेत. आणि एवढं करून जर आमच्या वाट्याला दुःख येत असेल तुला लाज वाटली पाहिजे. आता अडचण अशी झाली. पांडुरंग बाबांनी तात्यांना प्रश्न विचारला. ऐका ऐकण्यासारखं मोठं गमतीचं आहे. पांडुरंग बाबांनी तात्यांना प्रश्न विचारला, तात्या तुम्ही जर म्हणत असाल भांडण आहे तर मला सांगा भांडणाचा जन्म कुणापासून? कोण आलंय बघून झाल्यावर सांगा मला. हे तुमच्याकडे बघतोय, तुम्हाला विचारतोय. हा प्रश्न आहे माझा, कीर्तनातला प्रश्न आहे. 12:15 फुलं पडायचे, लवकर सांगा. पुन्हा म्हणायचं नाही बुवानी उशीर लावला, तुम्ही उशीर लावला. पांडुरंग बाबांनी तात्यांना विचारलेला प्रश्न आहे काय? तात्या एवढंच सांगा, भांडणाचा जन्म कुणापासून? तुम्ही माझ्याकडे असं बघताय तो कणकीसहित उक्त घेतलं ना, आम्हाला विचारलो काय तू उक्त घ्यायचा ना, आम्हाला बटईने द्यायचं, आमची काय गरज आहे? आपलं आलोय तुझ्या कीर्तनाला, बसलोय, चाललंय तुम्हाला प्रश्न, तू आपलं बडाबडा करतोय, आम्ही ऐकतोय, हे आम्ही तुझ्या कीर्तनात बसलोय, हेच आमचं तुझ्यावर असणार अनंत. ऐक मी सांगतो, मी काय सांगतोय त्या 2 महात्म्यांमधली चर्चा आहे. मुद्दा असा, त्या भांडणाचं मूळ कोणतं? सोपं आहे, भांडणाचं मूळ राग. भांडणाचा जन्म कशात नव्हतो? राग आल्याशिवाय, बिगर राग होता भांडावर मी पक्षी देतो, फक्त राग राग आल्याशिवाय भांडणच होत नाही. मी सांगतो ऐका, राग आल्याशिवाय भांडण होत नाही. म्हणून बहुतेक रागच आवळायला शिका. आयुष्यातली बरीच संकट टळतील. तुमच्या अडचणी झाल्या ते अशा, तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी परवा दिवशी गुरुवार धरला होता.
मार्गशीर्षातले गुरुवार आहेत तुमचे, आहे का नाही? पहिला गुरुवार धरला. मी तोंडावून सांगू शकतो आई कोणाकोणाचा गुरुवार होता ते. आणि मी सांगू का अजून त्यातनं बऱ्याच जणी अशा आहेत त्या गुरुवार धरलाय पण सासूवर बोलत नाही. तुला बघायचं असलं तर आई तू फक्त मला परवानगी दे, मी चालू कीर्तनात उभा करतो तेवढ्याच. फक्त होय मी तोंडावर सांगतो कोण कोण सासूवर बोलत नाही. रोज फिरतोय मी, बरं एवढं कळत नाही मला. त्यांची तोंड सांगते ती कोण कोण सासूवर बोलत नाही. उभा बी केले असते फक्त आपलं गोडव्या अंगाने आलोय, गोडव्या अंगाने माघारी जायचं. आमच्या मला काय करायचं, एवढं खोलात जायची काही गरज नाही माझी बरं का. पण मी पाया पडतो आहो तुमच्या गळ्याचे, पाया पडतो. थोडंच माझं बोलणं जास्तीच होईल. वेळ पडला एखादा गुरुवार धरू नका. वेळ पडली उपवास करू नका. नाही तर यावेनं भुकेला विठ्ठल. उपाशी राहून जर देव पावला असता तर ज्या लेकरांना लहानपणी मिळत नाही त्यांना ते आधी प्रसन्न झाला असता. उपाशी राहून जर नुसता देव पावला असता तर ज्यांना पोटाला खायला अन्नच नाही त्याच्या पाठीमागे ते उभा राहिला असता. नुसतं उपाशी राहून देव पावत नाही रे. मी सांगतो आपल्या माणसांशी प्रेमाने राहा, आपुलकीनं जगा. गुरुवार धरतीन सासरा उपाशी मारते. कुठनं पुण्य मिळालेला. मी जाहीर कीर्तनात बोलतो, जी पापील सासू सासऱ्यावर बोलत नाही तिच्या घरी कुठलाच देव कवाच पाऊल ठेवत नाही आणि ठेवणार बी नाही. तिनं तसली अपेक्षा बी करू नये. घरात सासू सासऱ्याला गोड बोलत नाही आणि गावात पारायणाला पंक्ती घालते. वायाच गेलं हे सगळं. आणि परमार्थाच्या दिशाच इथं बदलल्यात विशाल. तुमचा दिखाव्याचा परमार्थ कोण तुमच्या पाठीमागे यायला मोकळा आहे? दुनियाला दिसावं म्हणून परमार्थ करूच नका. परमार्थ ही दाखवण्याची गोष्ट नाही, परमार्थ ही अनुभव घेण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही घरातल्या माणसांबरोबर चांगलं वागता तेव्हा तुमचे घरातले संबंध चांगले होतात. आणि ज्या घरात आनंद असतो त्या दारातलं तुळशी वृंदावन नेहमी हिरवं दिसतं. तुम्ही एकदा फक्त निरीक्षण करा, माझ्या बोलण्याचं तुम्ही निरीक्षण करा. हे फक्त मुद्दा येतो होता. तात्यांनी उत्तर दिलं म्हणे भांडणाचं मूळ रागात आहे. आता अडचण अशी आहे, भांडणाचं मूळ जर रागात आहे तर तुकोबराय त्या देवाबरोबर भांडतात असं म्हणताय तुम्ही. तुकोबरायांना राग कशाचा आहे? का रागवतील तुकोबराय? रागवतील काय देवावर? अहो ज्यानं बोराटीच्या काट्यानं मारलं त्याच्यावर रागवले नाहीत ते. गावाने गाढवावर बसून धिंड काढली होती, चपल्यांचा हार गळ्यात घातला होता, रागवले नाहीत. शिवबाका सराच्या बायकोनं असं उकळणार पाणी वतलं होतं अंगावर, रागवले नाहीत. शौचालयाला गेले होते आणि देवाचं नाव घेत होते. मंबाजीनं तेवढं ऐकलं. मंबाजी म्हणे अमंगळ ठिकाणी देवाचं नाव घेतो काय? 5वा वेद लिहिणारा तुकोबा अमंगळ ठिकाणी देवाचं नाव घेतो. चल तुला पंचायतीच्या समोर नेऊन उभा करतो. म्हणून पंचायतीच्या समोर उभा केलं, जिथं पाटील होते, जिथं कुलकर्णी होते, आणि त्यांच्या समोर उभा केलं. तुकोबारायांना समोर उभा करून सांगितलं, हे तुकोबा ज्याने 5वा वेद लिहिला म्हणतो, गाथा लिहिला म्हणतो, अभंग लिहितो, हा शौचालयाला गेले देवाचं नाव घेतो. पंचायतीने निर्णय दिला, आज नाव नाही घ्यायचं. म्हणले मी नाही घेत. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाचे असे. करीतो कवित्व म्हणाल ते कोणी, नव्हे माझी वाणी युक्तीची, माझ्या युक्तीचा नव्हे हा प्रकार. मज विश्वंभर बोलायला तू बोलायला लावतो मला. नाही हे असलं बोलायचंच नाही, आजपासून बंद. जी तुमची जर तशी इच्छा असेल तर माझ्या देवाची बी अशीच इच्छा असेल. नाही घेत आजपासून नाव. पण माझी एक शंका आहे, पण किती प्रामाणिक असं. मी स्वच्छ बोलतो माऊली बुवा. मला असं वाटतं तुकोबराय सांगता सांगता कधीतरी तुकोबराय समजून घ्यावेत.
ज्या दिवशी तुकोबराय समजतील ना त्या दिवशी माणूस आनंदाच्या शिखरावर जाऊन बसेल. आम्हाला आजपर्यंत तुकोबराय समजलेच नाहीत. आम्ही ऐकले 1000 वेळा, कित्येक कीर्तन ऐकली बुवांच्या अभंगावर, पण आम्हाला ते तेवढ्या ताकदीने कळलं नाही. किती प्रामाणिक असावं माणसाने. एक एक शब्द बदलतो माणूस, शब्द फिरवतो माणूस. तुकोबरायांनी त्या लोकांकडे बघितलं, पंचांकडे बघितलं आणि सांगितलं तुम्ही निर्णय दिला आजपासून अभंग म्हणायचे नाहीत. पण आजपर्यंत लिहिले त्याचं काय? नेमकी संधी घालली. आजपर्यंत लिहिले त्याच बुडवून टाका इंद्राणीच्या डोळ्यात. कधीच रडले नव्हत्या, कधीच नाही. मी मगाशी जे वर्णन केलं, बोराटीने मारलं नाही रडले, पाणी नाही रडले, गाढवा बसून नाही रडले, पण अभंग बुडवा म्हणलं की डोळ्याला पाणी आलं. घरी आले, सगळे अभंग एकत्र केले. गंगाधरपंत मवाळ आणि बहिणाबाई हे दोघं म्हणत होते, बुवा कुठं आहे का लोकांचं? त्यांच्या सांगण्यावर अभंग बुडवता वय. एका सांग ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी बुवाची लायकी काढायची वय. नाही, ज्याला माहिती बी नाही पंढरपूर कुठं आहे त्याने वारकऱ्यांनी कसं जगायचं असतं हे शिकवायचं वय. काय त्यांचं ऐकता बुवा? आम्ही पाया पडतो, अशी अक्षर पुन्हा होणार नाहीत, अशा अक्षर पुन्हा निर्माण होणार नाहीत. तुकोबराय सांगतात, जो दिलेल्या शब्दाला फिरतो तो आधम आहे, पापी आहे. मी शब्द दिलाय, हे अभंग देवाची इच्छा असली तर मला पुन्हा मिळते. डोक्यावर अभंग घेतले, डोळ्यातून घळ 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 पाणी. देवा, हे ते अभंग आहेत ज्या अभंगामुळे माझ्यासारखा पापी महाराष्ट्रभर फिरू शकतो. हे ते अभंग आहेत ज्या अभंगाचे आमच्यासारख्या कीर्तनकारांवरती प्रचंड उपकार आहेत. हे ते अभंग आहेत ज्या अभंगातले शब्द तुमच्या पुढे मांडून आमच्या सारख्याच्या पायाला समाज हात लावतो. त्या अक्षराचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्या अक्षराने आम्हाला जगवलंय. माझ्यासारख्या पाप्याची चूल सुद्धा तुकोबरायांच्या अक्षराने पेटते. हे तुकोबरायांच्या अभंगाचे माझ्यावर असणारे उपकार आहेत. ते अभंग तुकोबरायांनी डोक्यावर घेतले, इंद्रायणीच्या डोहात गेले, त्या घोटाभर पाण्यात गेले, गुडगाभर पाण्यात गेले, कमरेभर पाण्यात गेले. देवाला सांगितलं, तुझा आहे, तुला अर्पण करून टाकतो. वाहून टाकले अभंग. धाय धाय मुकलून रडले तुकोबा. ऐका ऐका, तुकोबराय रडत होते, जगाचा बाप हसत होता. अशा अवस्थेत बुवांनी माझ्यापर्यंत यावं, मला काहीतरी मागावं. 13 दिवसानंतर जगाच्या बापानं गाथा हातात आणून दिली आणि जगाचा बाप पंढरपुरामध्ये जाऊन उभा राहिला. वाट बघतो तुकोबराय माझ्याकडे येतील म्हणून. तुकोबराय पंढरपुरात पोहोचले, चंद्रभागेला स्नान केलं, भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतलं. जगाचा बाप वाट बघत होता. आजपर्यंत ह्याच्याकडे बरंच होतं म्हणून ह्याने मागितलं नाही, पण आता दुष्काळामध्ये आई मेली, बाप मेलाय, दावणीचा बैल मरून गेलाय, बायको अन्न करून मेले, पोटचा पोरगा मरून गेलाय. अशा अवस्थेत तुकोबा पंढरपुरात आले तर काहीतरी मागतील, त्यांनी मागावं, मी देऊन टाकावं, त्यांच्या भक्तीच्या कर्जातून मी मुक्त व्हावं. चंद्रभागेला स्नान केलं तुकोबाई. भक्त पुंडलिकाचं दर्शन झालं. दर्शन बारीमध्ये उभा राहिला. जगाचा बाप वाट बघत होता. तुकोबाई का रागवले ते एवढं सांगायचं चाललंय नाही. जगाचा बाप वाट बघत होता. तुकोबराय दिसल्याबरोबर त्याचं काळीज सुपा एवढं मोठं झालं. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातळी उतावेळी आणि वाट बघत होता. तुकोबराय दिसल्याबरोबर त्याने तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे बघितलं, मागण्याची आस पाहे मुखाकडे. देवाने तुकोबरायांकडे बघितलं. आजपर्यंत काही मागितलं नाही, पण आता मागेल, कारण आता घरात खायला अन्न शिल्लक राहिलं नाही.
अशा वेळेला तुकोबराय पुढाले शांतपणे विटेवरच्या मालकाकडे बघितलं, पायाला मिठी मारली आणि विटेवरच्या मालकाच्या पायाला मिठी मारून तुकोबराय बोलले, सदा माझ्या डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व प्राण, विठू माऊली हाचीवर देई, संचारुनी राही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. एवढंच बोलले आणि पुढं सरले. विटेवरचा काळा देव आहे ना, त्याच्या डोळ्याला पाणी आलं. तुकारामा, आई मेली, बाप मेलाय, दावणीचा बैल खायला मिळालं नाही म्हणून मेलाय, अशा अवस्थेत पुढे आलाय आणि सदा माझ्या डोळा एवढंच मागतोय रे. जगाचा बाप खाली उतरला, तुकोबरायांच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं, तुकोबा संसारातलं काहीतरी मागा, नाहीतर पुन्हा पायाला हात लावायचा नाही. काय म्हणला? चिडले. काय म्हणला? संसारातलं काहीतरी मागा, ते नाही. त्याच्यानंतर काय म्हणला? पायाला हात लावायचा नाही. कोणाच्या? माझ्या. तुझ्या आहेत रे, तुझ्या आहेत. आला नाही पंढरपुरात तू, आम्ही आणलाय. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी, आमच्या बाप जाद्यानं तुला इथं आणून उभा केलाय. तुझ्या पायाखालची वीट घेऊन आलाय, आमच्या बाप जाद्यानं दिली. घेऊन आला काय वीट येताना? आम्ही दिली. वारकऱ्यांनी तुला वीट दिलीये. देवा, पायाखालच्या विटेवर आमचा अधिकार आहे, तुझ्या पायावर आमचा अधिकार आहे, तुझ्या रूपावर आमचा अधिकार आहे, तुझ्या हातावर आमचा अधिकार आहे, तुझ्या चेहऱ्यावर आमचा अधिकार आहे, तुझ्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटावर आमचा अधिकार आहे. बहुतेक तुझ्या लक्षात नसेल देवा, आम्ही तुझी वारी करतोय म्हणून तुला देव पण आहे. वारकऱ्यांनी जर तुझी वारी केली नसती, बांधावरच्या म्हसोबासारखं तुला पडून राहावं लागलं असतं. आम्ही वारी केली म्हणून तुला देव पण आहे. आम्ही नामस्मरण घेतोय म्हणून तुला देव पण आहे. आम्ही कीर्तन करतोय म्हणून तुला देव पण आहे. इसरला काय? तुझ देव
आमुचिये भावे तुझे देवपण हे का विसरून राहिलासी समर्थाशी नाही उपकार स्मरण एकदा समर्थ झालं की उपकाराची आठवण राहत नाही निवडून आल्यापासून 1,500 आलं नाही तर तुझं काय मत साठव मला असंच होत मध्येच आठवलं मला काय गरज नसतं देवा देवा आमच्यामुळे तुला देव पण आहे आणि हे याच जन्मातलं नाही यादी सांगतो फक्त ऐक चिडू नको हे बघ चिडू नको तू म्हणला पायाला हात लावू नको म्हणून मला राग आला तुझा ऐक तू नरसिंह होता मी भक्त प्रल्हाद होतो मी तुझ्या पायाची सेवा केली तू राम झाला मी अंगद झालो तो माझ्या बापाला मारलं होतं वालीला मारलं पण तरी मी तुझ्या पायाची सेवा केली तू तू कृष्ण झाला मी उद्धव झालो पण मी तुझ्या पायाची सेवा केली तू तू पांडुरंग झाला मी चौयुगाचा भक्त नाम्या उभा कीर्तनी म्हणून तुझ्याच दारात कीर्तनाला उभा राहिलो आणि नामदेवराय असताना सुद्धा हेची देवा पै मागते चरण सेवा अखंडित मी तुझी चरण सेवाच केलीये पुन्हा म्हणायचं नाही पायाला हात लावू नको म्हणून तुझे पाय माझ्या बाप जाद्याची मिरासी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा अभंगातल्या पहिल्या चरणातले 2 शब्द महत्वाचे पूर्वार्धामध्ये शब्द आलाय
वडील आणि उत्तरार्धामध्ये शब्द आलाय चरण सेवा. मी अगोदर चरण सेवा या विषयाला स्पर्श करतो आणि वडील या विषयाला स्पर्श करून थांबतो. अगोदर चरण सेवा या विषयावर बोलतो. चरण सेवा, विठेवरच्या मालकाच्या चरण सेवेत जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नाही. मी 1000 वेळा सांगतो, विकासांना मी आजही तेच सांगेन. पंढरपूरला गेला तर त्याच्या पायाला हात लावल्याशिवाय पायाच पडू नका. पैसे देऊन मुखदर्शक नकोच, पायाला हात लावत चला. का? तो विटेवरचा एकमेव मालक असा आहे जो पायाला हात लावून पाया पडून देतो. अशी व्यवस्था जगात दुसरीकडे कुठं नाही. असं तीर्थक्षेत्र जगात दुसरीकडे कुठं नाही. म्हणजे असं म्हणता म्हणता मला मध्ये तो लालबागचा राजा एक भेटला. पायाला हात लावून पाय पडून देत होता. नाही असं नाही, उगाच आपण आपलंच कुठपर्यंत पुढे न्यायचं. पण ते लालबागच्या राजाचं दर्शन घेताना माणसाला पायाला हात लावून देत होते. नंतर मला एक व्हिडिओ बघायला मिळाला. काय लालबागच्या राजाचा उजवा पाय गरिबाच्या वाटणी लालता आणि डावा पाय श्रीमंताच्या वाटणी लालता. मी सांगू, जिथं गरीब पाया पडत होते तिथं माणसांना ढकलून देत होते, जिथं श्रीमंत पाया पडत होते तिथं फोटो काढायची व्यवस्था होती. तेवढं बघितलं पाहुणे, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण माझ्यासारख्या निर्बोधाच्या डोळ्यातनं खळखळ पाणी आलं, वाकाव पाणी आलं. तो लालबागच्या राजाचा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यात पाणी येण्यासारखं काय आहे? मी विचार केला, 28 युग झालं माझा मालक विटेवर उभा आहे, पायाची कधी वाटणी नाही केली. एक पाय गरीबाला, एक पाय श्रीमंताला, असा तो कधी वागलाच नाही. ज्या पावलाला गरीबाला हात लावून देतो त्याच पावलाला त्यांनी श्रीमंताला हात लावून दिला. उलट विटेवरी ज्याची पाहुले समान, या न्यायानं तो 28 युग झालं विठेवर उभा राहिलाय. त्याच्या चरणाजवळ जा, त्याची चरण सेवा करा. ज्यानं त्याच्या चरणाची सेवा केली आयुष्यात यश मिळालं, वैभव मिळालं, कीर्ती मिळाली. ज्यांनी नकार दिला विध्वंस झाला. नाही, एका क्षणात सांगू, एका क्षणात सांगतो. महाभारताचं युद्ध सुरू होणार होतं आणि त्या क्षणात युधिष्ठिराने, धर्मराज युधिष्ठिराने कृष्णाला सांगितलं, कृष्णा थांब, थांब देवा थांब, शंख वाजवू नको. थांब म्हणले. कृष्णाने शंख वाजवला की युद्धाला सुरुवात. कृष्णाच्या शंखाचं नाव होतं पांचजन्य. ते म्हणले थांब, शंख वाजवू नको, अजून एक 2 मिनिटं थांब. कृष्ण म्हणला 12 वाजून 5 मिनिटं झाली. माणसं तोंडाकडे बघायला लागली, काय थांब थांब थांब, नाही म्हणलं फक्त एक 2 मिनिटं फक्त थांब म्हणे, माझं एक काम राहिले, फक्त एक काम. म्हणजे काय राहिले? तू फक्त शंख वाजवू नको. म्हणले थांबला. धर्मराज युधिष्ठिर रथातून खाली उतरला. समोर द्रोणाचार्य होते. धावत आला आणि द्रोणाचार्याच्या पायाला हात लावला. आता फक्त शांत आहे का? द्रोणाचार्याचा तो वैरी आहे. शिष्य जरी असला तरी वैरी आहे. म्हणजे शिष्य आहे की, पण आज वैरी म्हणून समोर उभा आहे. आता मला फक्त सोपं सांगा, मला तुमच्या बरोबर कोणाबरोबर तर बोलायचंय. समजा तुमच्या वैऱ्याचं पोरग सैन्यात भरती झालंय आणि ते वैऱ्याचं म्हणजे तुमच्या भावाचं बी असू शकतं. नाही, गळ्याचे नाही, कारण बऱ्याच जणांचे वैरी भावच आहेत. जा तालुक्याच्या कोर्टाला, फलटण तालुक्यात आयुष्य गेलंय माझं. जन्म तालुक्यातला, शाळा याच तालुक्यात शिकलोय. मला या तालुक्याचा प्रचंड अनुभव आहे. मी आवर्जून सांगतो गड्या, तालुक्याच्या कोर्टात जाऊन बघा, 60% केसेस सध्या अशा आहेत भावानेच भावावर केस केली. आणि त्यात बी माझा अनुभव असा आहे. पंढरी पाहुणे, वाक्य नीट ऐका. पाणी आलं की भांडणं वाढते. नाही, गळ्याचे नाही. वैरी तुमचा कदाचित भाव असू शकतो. माझा मुद्दा असा आहे. तेवढाच एक मुद्दा पुढे म्हणतो. जाता जाता आजच्या कीर्तनातनं तेवढं भावाबरोबरच वैर मिटवायचा विचार घेऊन गेला तर बरं वाटेल. मला आणखी आनंद वाटेल. पण असं तुम्ही टाळ्या वाजवल्या, माझ्या जीवाला आनंद वाटला. चला, माझा मुद्दा जिथं आहे तिथं आणतो. वैऱ्याचा पोरगा आहे, सैन्यात भरती झालंय. वैऱ्याचा आहे, तुम्ही विसरू नका. ते दुश्मनाचा आहे तुमच्या. तुम्ही 10 वर्ष झालं त्याच्या तोंडाकडे बघत नाही, त्याच्या बापाच्या तोंडाकडे बघत नाही. तो पोरगा सैन्यात भरती झालाय आणि तो पोरगा आला आणि त्याने तुमच्या पायाला हात लावला. आशीर्वाद द्यायचा कशा? तुम्ही ध्यानात ठेवलं नाही. वैऱ्या
तुम्ही अजून बी चुकीचं वागताय. वैर्याचं आहे ते तुमच्या. सांगू, झुकला की वैर संपलं, वाकला की वैर संपलं. नम्र झाला भूता त्याने कोंडेले आनंद. त्या दुर्योधनाच्या साक्षीनं द्रोणाचार्यांच्या पायाला धर्मराज युधिष्ठिराने हात लावला. द्रोणाचार्यांच्या मुखातून शब्द गेला, काय? विजयी भव. दुर्योधन शेजारी उभा होता. तो म्हणे, पहिल्यापासून हे म्हातारा असं करत, फार मग बरोस्तोर भर 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 म्हणतोय. का कुणा तो पुन्हा गाळ पाडतोय? मी द्रोणाचार्यांबद्दल बोलतोय. का तुम्ही त्याला आशीर्वाद दिला असेल? वैर आहे ना आपला. द्रोणाचार्यांनी सांगितलं, ऐक, वैरी जरी असला तरी माझा शिष्य आहे. त्याने माझ्या पायाला हात लावलाय, पण त्याच्यापेक्षा मोठी संधी दुर्योधना तुझ्याकडे आहे. का? त्याच्या समोर त्याचा गुरु उभा आहे, तुझ्या समोर जगाचा बाप उभा आहे. जा जा, त्याच्या पायाला हात लाव, दर्शन घे. अरे तो दिसतोय तेवढा सोप्पा नाही. आणि माझा आरोप आहे विशाल, कृष्ण कळालाच नाही आपल्याला. किती कळाला, कुठं कळाला, काय ऐकला? मी काल्याच्या कीर्तनात ऐकला. किती ऐकला कृष्ण? दाढीची वेणीची गाठबंदी झाला कृष्ण. त्याने गोपिकांना त्रास दिला झाला कृष्ण. गाई घेऊन चारायला गेला झाला कृष्ण. गवळणीने काढलेल्या रांगोळीवर मुतला झाला कृष्ण. याच्यापेक्षा कृष्ण आपण ऐकलाही नाही आणि त्याच्यापेक्षा कोणी सांगितलाही नाही. मला जाणीवपूर्वक सांगू द्या, कृष्ण नाम त्याग आहे, कृष्ण नाम समर्पण आहे, कृष्ण नाम प्रेम आहे. उभ्या आयुष्यात त्याला मन भरून काहीच मिळालं नाही. जन्माला आल्या आल्या जन्मदाते आईबापांना सोडावं लागलं. गोकुळात जाऊन राहिला, गोकुळ सोडावं लागलं. राधेवर प्रेम केलं, राधेला सोडावं लागलं. स्वतः द्वारका उभा केली, द्वारका सोडून द्यावी लागली. पांडवांच्या घरी गेला, पण पांडवांना सोडून जावं लागलं. शेवटी वनात विश्रांतीसाठी पडला ना आयुष्य सोडून निघून गेला. आयुष्यभर त्याला मन भरून काहीच मिळालं नाही. पण सगळं सोडून सुद्धा जो सदैव हसऱ्या चेहऱ्याने दिसला त्याचं नाव कृष्ण. मी सांगू, आजही कीर्तनात बसलेला एखादा पुरुष असा असेल, आयुष्यातल्या सगळ्या संकटावर पाय देऊन निधड्या छातीनं जर तो जगत असेल, तर माझ्यासाठी आजही तो पुरुष कृष्ण आहे. कृष्ण हे जा म्हणे, जा त्याच्या पायाला हात लाव. दुर्योधनाने नकार दिला. ज्याने नकार दिला त्यातली 100 मारली आणि ज्याने होकार दिला त्यातली 5 एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागून दिला नाही. त्याच्या चरण सेवेमध्ये सुख आहे. संपवतोय कीर्तन, त्याच्या चरण सेवेत सुख आहे, साधू संतांच्या चरण सेवेत सुख आहे, आणि दुसरं आई बापाच्या चरण सेवेत सुख आहे. सांगतो, कधीतरी तो बाप समजून घ्या, वडील समजून घ्या. कीर्तनकारांकडून समजेल अशी भोळी अपेक्षा अजिबात धरू नका. आणि नुसती पाठीमागल्या काही दिवसापूर्वी मी कीर्तन केलं, रेकॉर्ड चालू आहे म्हणून गावाचं नाव सांगत नाही. चालू कीर्तन विशाल भाऊ तुम्ही होता, संतोष भाऊ होते त्या दिवशी. कीर्तन केलं आणि कीर्तन करता करता मी ज्या व्यक्तीचं वर्ष साधं होतं त्याच्याबद्दल बोलत होतो. योगायोगाने ती व्यक्ती कमी वयात गेली होती. नीट आहे का? त्या व्यक्तीची आई कीर्तनात बसली होती. ज्याचं वर्ष श्राद्ध आहे त्याची आई कीर्तनात बसली होती. मी त्याच्याबद्दल प्रचंड बोलत होतो. समोर बसलेली लोक लक्ष देऊन ऐकत होते. आणि अचानक कोणतरी मोठमोठ्याने रडल्याचा आवाज आला विकासाला. कोण नाही, आई मोठ्याने रडत होती. इतरांच्या कीर्तनातलं सांगत नाही, माझ्या कीर्तनात घडलेलं सांगतोय. त्याही मोठ्याने रडायला लागली. म्हणली, बुवा कुठल्या बापाचं वर्णन करता ह्या पोरांपुढं? माझा बाबू भाकरी मिळाली नाही म्हणून मेला, आजारी पडला आणि कोपऱ्यात फेकून दिला ह्यांनी त्याला.
आज त्याच्या वरिष्ठाराधाला आई सांगते त्याची वरिष्ठाराधाला जी खर्च केला आहे त्यातला निमाच खर्च जर त्याला केला असता तर तो जगला असता. जिवंतपणी बाप नावाची गोष्ट समजून घ्या. काही करू नका. गेल्यावर किती गाणी लावली, किती काय बोललं, मिळत नसतो. बाप नावाच्या जातीची जास्त अपेक्षा नाही. मी सांगतो तेवढंच करा. दिवसात एकदा बापाला जेवला का विचारत जा, विचारत जा, बोलत जा त्याच्याबरोबर. बोलत नाहीत ह्यातले बरेच जण बापा बरोबर बोलत नाहीत. एकदा फक्त त्याला जेवला का विचारत जा. आठवड्यात एकदा दवाखान्यात यायचं का विचारा. उगाच विचारा रे, उगाच विचारा. येत नसतंय म्हातार, येत नसतंय. उलट विचारल्यावर ती म्हणणार अरे आता कशाला दवाखाना, हातपाय दुखायचंच आता म्हातारपणाला. आणि त्याचं काळीज असं सुपावानी मोठं होईल आणि तपलंच म्हणल माझा पोरगा मला दवाखान्यात यायचं का विचारतो. दवाखान्यात जाऊन जर वर्षभर आयुष्य मिळणार असेल तर तुमच्या नुसत्या विचारण्यानं तुझं आयुष्य 2 वर्षानं वाढल. माझा विश्वास आहे. विचारा बापाला दवाखान्यात यायचं का, जेवला का विचारत जा, दवाखान्यात यायचं का विचारत जा. आणि एकदा महिन्यात एकदा उगच 100 रुपयाची नोट त्याला देत जा. लय देऊ नका. 100 रुपयाची नोट द्या. मागितल्यावर दिली जाते त्याला भीक म्हणतात. उगच द्या, उगच द्या. काय करल, काय करत नाही ते. तंबाखू खात असेल तर तपल्याला एखादी पुढे आणलं, राहिलेल्या पैसे तुमच्या पोरांना चॉकलेट आणल. ती मिळणार तुमच्याच पोरांना आहे. फक्त माझी इच्छा आहे त्याला लय व्यसनमुक्तीचे धडे बी देऊ नका. आता नका नका. त्याला फक्त एक 100 रुपयाची नोट द्या. 100 रुपयाची नोट घेईल, गावात जाईल आणि अख्ख्या गावाला वरडून सांगल माझा पोरगा मला न मागता पैसे देतो म्हणून. तुमचा बाप मरेपर्यंत आनंदाने जगेल. जो बाप मरेपर्यंत आनंदात जगला त्याला जिवंतपणी भाग्य मिळालं, त्याला जिवंतपणी मुक्ती मिळाली, त्याला जिवंतपणी मोक्ष मिळाला. माझं स्वच्छ मत आहे. तो बरा आहे. देवाला पटवून देतात. देवा माझ्या बाप जाद्यांनी त्याच्यासाठी उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. हे देवा आज तुझं नाव घेतो, फक्त आमच्या बापाला मोक्ष दे. देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 2 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 15 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त पिसाळ परिवारानं ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल समस्त पिसाळ परिवाराचा आभार मानतो. ज्यांच्यापासून ही सेवा माझ्यापर्यंत आली. मला वाटतं पाठीमागल्या काही दिवसापूर्वी सन्माननीय डॉक्टर कारंडे पाहुण्यांनी मला फोन केला आणि त्यांनी फोन करून ही सेवा माझ्या पदरात घातली. पिसाळ पाहुण्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण उपस्थित राहताय. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. मलवडीवरून आलेले तुम्ही सगळे खुशपी पाहुणे तुमच्यासहित, पाहुणे तुमच्यासहित सर्वांच्या चरणावरती मी नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. तुम्ही कीर्तनात असल्यामुळं मला बोलावंसं वाटलं. बोलत 12 वाजल्या. अतिशय मनापासून तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुमच्या चरणावर नतमस्तक होत असतानाच सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही चौघही वैष्णव ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ तुम्हा चौघांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांनी
ज्यांनी या समस्त कार्यक्रमाचं गोड नियोजन केलंय, गोड साऊंड सिस्टम लावली, आमचे परम मित्र तथा वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे एक युवा व्यक्तिमत्व सन्माननीय आमच्या सगळ्यांचे विकासांना अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्या शेजारी उभा असणारे दादा तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायनासाठी उपस्थित असणारे गोड गायनाचार्य, तुम्ही त्यांचं गायन ऐकलं, अतिशय गोड गातात, माऊली बुवा, दीपक बुवा, तुम्हा दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव, गेली 10 वर्ष माझ्याबरोबर असणारं व्यक्तिमत्व विशालजी महाराज जाधव महाराज, तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या सबंध कार्यक्रमाचं ज्यांनी चित्रीकरण केलं, संत सद्गुरू बाळूमामा यूट्यूब चॅनल आपल्या तरडगावचे आहेत, कुलाळ पाहुणे, मला वाटतं 8,000च्या वर सबस्क्रायबर आहेत त्यांचे. दादा, मामांच्या नावानं चालू केलेलं हा यूट्यूब चॅनल आहे. माझी अशी इच्छा आहे मामांचं नाव तुमच्याकडून आयुष्यभर जपलं जावं. जेवढं पवित्र आहे, जेवढं गोड आहे, जेवढं चांगलं आहे, तेवढं तुमच्याकडून समाजापर्यंत पोहोचावं हीच तुमच्याकडे प्रार्थना करतो. तुमच्या कार्याला अनंतविध शुभेच्छा देतो. ह्याच्यानंतर आपली जेव्हा भेट होईल तेव्हा तुमचे 10,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले असतील हा विश्वास व्यक्त करतो. अतिशय मनापासून तुम्हाला शुभेच्छा देत असतानाच या पाठीमागं उभा असणाऱ्या लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अशी जवळपास 100 लेकरं सध्या माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. विटेवरच्या मालकाला एवढीच विनंती करतो, देवा आजच्या कीर्तनाचं जर काही पुण्य मिळत असेल तर निम्म पुण्य नानांच्या मोक्षासाठी खर्च कर, आणि निम्म पुण्य माझ्या लेकरांच्या पदरात घाल. ह्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं हीच विटेवरच्या मालकाकडे प्रार्थना करतो. झालेली सेवा अखिलपद ब्राह्मण नाईक पंढरीश परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. पंढरी पाहुणे तुमच्या सहित उपस्थित सर्वांचा आभार मानतो. शेवटी तुकोबरायांनी हेच सांगितलं, देवा आम्ही प्रामाणिकपणे जगलो, आमच्या बापजाद्याने कष्टाने कमवलं आणि आम्ही त्याच्या पोटी जन्माला आलो, म्हणून आम्ही वंश परंपरेने त्याचे अंकित झालो. वंश परंपरा